नाशिकच्या पुरोहित संघासह विविध धार्मिक संघटनांनी व राजकीय नेत्यांनी गंगा गोदावरीच्या रामकुंड परिसरात थेट गोदावरी नदीत उतरून आंदोलन सुरू केलं आहे। या ठिकाणी रोज गोदा आरती होते। या गोदा आरती करता या ठिकाणी घाट बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र या बांधकामाला या संघटनांनी विरोध दर्शवलाय। सुशोभीकरणाच्या नावाखाली या घाटाची तोडफोड केली जात असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे। गोदा घाट जो आहे हा कुठेतरी हा तोडण्याचा जो प्रयत्न स्मार्ट सिटी आणि पर्यावरण संघटनेला तो धिक्कार आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। आज या गोठा घाटाचं पात्र अरुंद करतायत, सिमेंटचे टोकरे टाकून हे प्रदूषण युक्त करतायत। आज जे नदी नाले याच्यामध्ये सोडले जात आहेत, घाणेरडं पाणी या पात्रामध्ये जात आहे आणि ही नदी प्रदूषित करतायत। ही नदी प्रदूषित न करता ही चांगली स्वच्छ राहावी या भूमिका न मांडता इथे उलट प्रशासन कोणत्याही परवानग्या न घेता आज इथे बांधकाम करतो आहे आणि तेच बेकायदेशीर आहे आणि म्हणून या बेकायदेशीर कामाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथे आलो। आज इथे काम थांबलं आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की हे कामच रद्द व्हावं आणि माझी ही गंगा गोदा माता आहे ही सुस्थितीत राहावी, चांगली राहावी आणि हा गोदा घाट जो आहे काळ्या पाषाणात बांधलेला अहिल्यादेवींनी तो तशाच पद्धतीने राहावा, उलट हे पात्र रुंद करण्यात यावं। हा अरुंद करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो। आज देश की विकास होता है तो शहर की विकास होता है, लेकिन जहाँ तीर्थ की विकास होना चाहिए, लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए। और दूसरी बात, आज कुंभ मेला 2027 में आने जा रहा है, तो ये कहीं यहाँ कहीं बांधकाम बनता है, बड़े ऊंचा ओटा बनता है, तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है, क्योंकि हम लोग ये जो सब्जी पाटागढ़ में वहाँ पर गाड़ी हमारे अखाड़ा की गाड़ी वहाँ रुकता है, हमारे ध्वज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं। लागून कुठलाही GR यांनी सँक्शन करू नये, यांच्यावर विश्वास ठेवू नये, दुसरी बाजू ऐकून घ्यावी, त्या प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, स्पॉट व्हिजिट करावं, तिथे काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही। गरज नसताना माझ्या अहिल्यादेवींनी इतका मजबूत पाषाणाचं सगळं वास्तू बांधलेली आहे, ती तोडायचा यांनी घाट लावलेला आहे। या गोष्टीचा निषेध ओबीसी आणि भटक्या विमुक्त या नात्याने, पंचवटी सिटीजन फोरम अध्यक्ष या नात्याने आणि या गंगा गोदावरी नंतर अहिल्याबाईच्या घाटानंतर माझे पणजोबा सासरे जगन्नाथ शेठ पांडे यांची बाजूचा मारुतीपर्यंत गंगा विस्ताराला आम्ही जागा दिलेली आहे। त्याचा कुठेही बोर्ड न लावता, हंगामा न करता 4 भुरटे लोक येतात, कुठेही डब्बे ठेवतात, कुठेही खड्डे घंटात, ती काय मोगलाई लागली यांच्यापेक्षा। या आंदोलनात धनगर विकास परिषद, सकल हिंदू समाज, पर्यावरण प्रेमी, पुरोहित संघ तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गंगा गोदावरी बचाव समितीचे सदस्य तसेच रामकुंड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।